ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाला बसलेले आहेत. ते आपल्या गावी राळेगण सिद्धी इथं उपोषणाला बसले आहेत. दरम्यान आता मरण आलं तरी चालेल पण उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा अण्णांनी घेतलाय. खोटारडा पंतप्रधान असेल तर देशाचं काय होणार असं वक्तव्य अण्णा हजारे यांनी केलेलं आहे आणि मोदींवरती त्यांनी शरसंधान साधलं. 34 वेळा आम्ही त्यांना पत्र लिहिलं पण मोदींनी एकाही पत्राचं उत्तर दिलं नाही असं अण्णांनी म्हटलं. गिरीश महाजन यांच्या हातात काहीही नसून ते येऊन काही फायदा नाही, त्यांचे बॉस दिल्लीत बसले आहेत अशी टीका अण्णा हजारे यांनी केली. अण्णांनी वय आणि तब्येतीचा विचार करून आंदोलन करू नये. अण्णांच्या 70% मागण्या या सरकारनं मान्य केलेल्या आहेत. तसंच येत्या 2 ते 3 दिवसात भेटीसंदर्भातली भूमिका ठरवू अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी TV9ला दिली. शिवसेनेच्या कठोर पवित्र्यामुळे भाजपची गोची झाली असून मुंबईत शिवसेनेनं जिंकलेल्या जागांवर भाजपला उमेदवार हवे असून 3 जागांवरती भाजपला ताकदीचा उमेदवार दिसेनासा झालाय. दरम्यान दक्षिण मध्य मुंबईमध्ये रामदास आठवलेंना उतरवण्याचा विचार भाजपकडनं सुरू आहे. कीर्तिकर, अरविंद सावंत आणि शेवाळ्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी भाजप सध्या तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं 4 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आंबेडकर यांनी 12 जागांची मागणी केली होती. मात्र दोन्ही पक्षांकडनं प्रत्येकी 2 जागा देण्याची तयारी दाखवली असून आता लवकर आंबेडकर महाआघाडीत जाण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली विभागवार बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून उद्धव प्रत्येक विभागातील विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक घेत आहेत. मतदारसंघांचा आढावा या बैठकीच्या आधारे घेण्यात येणार आहे. शिवसेना भाजपसमोर लाचार झालेली आहे. भाजप शिवसेनेचं भांडण म्हणजे चौकातील कुत्र्यांच्या भांडणासारखं आहे अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली. साताऱ्यातील फलटणमध्ये आयोजित निर्धार यात्रेत ते बोलत होते. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवरती कठोर टीका केली आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नी जाण नसलेलं असल्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त वाढल्याचं पवारांनी म्हटलंय. सोलापूरच्या गोकुळ आणि विठ्ठल साखर कारखान्यावर आरसीसीनुसार कारवाईचा बडगा साखर आयुक्तांनी उगारला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हल्लाबोल आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी हे पाऊल उचललं. पुण्याच्या स्वारगेट इथं एका तरुणावरती जमावानं हातात कोयता घेऊन वार केल्याची घटना समोर येते. सोमवारी संध्याकाळी घटना घडली असून घटना सीसीटीव्हीत कैद झाली. वाढदिवशी तलवारीनं केक कापल्या प्रकरणी सांगलीचा शिवसेना उपशहर प्रमुख संभाजी उर्फ शंभूराज काटकर याला अटक करण्यात आली. त्याच्यावरती आर्म्स ऍक्ट नुसार अटक. मुंबईच्या ताजमहल पॅलेस हॉटेलमध्ये फसवणुकीचा प्रकार समोर येतोय. कॅशियरला गंडा घालून एका चोरट्यानं 46,000 रुपये लंपास केले. आरोपीनं कॅशियरला अरबचा नागरिक असल्याचं भासवलं. दरम्यान दिराम करन्सी बदली करण्याच्या नावाखाली त्यानं हात चालाकी करत 46,000 लुटले आणि या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आलाय. पुण्याच्या वाघोलीतनं पाण्याचा टँकर चोरी करणाऱ्याला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. नितीन बनसोड असं त्याचं नाव असून चोरी करतानाचं सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चोरी केलेला टँकर हा आरोपी सातारा जिल्ह्यातील लोणंद गावामध्ये भंगार व्यावसायिकांना विकणार होता. दरम्यान आरोपीचा साथीदार किरण पाटील फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सुसंस्कृत शहराची ओळख असलेल्या पुण्यात कुत्र्या मांजरांना विष देऊन मारल्याचं समोर येत आहे. येरवड्याच्या प्रायडल नगरमध्ये हा प्रकार घडला असून 14 कुत्रे आणि 6 मांजरांना विष देण्यात आलं. या घटनेनं परिसरात एकच हळहळ माजली. उल्हासनगरच्या गायकवाड पाड्यात 4 ते 5 जणांवरती अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. जखमींना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई शहरात आरपीआयचे माजी कार्यकर्ते महेंद्र निकाज यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढल्यानं त्यांना समर्थकांनी चांगला चोप दिला. निकाज यांना अर्धा तास अमानुष मारहाण केली गेली. त्यांची धिंड काढण्यात आली. या दरम्यान निकाळजी यांच्या मदतीला एकही पोलीस आला नाही. निकाळजी यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. इचलकरंजी शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलं असून त्याविरोधात महाराष्ट्र वाहतूक सेना आणि शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या संदर्भात पालिकेला निवेदन देण्यात आलंय. पंढरपूरच्या इंदिरा गांधी भाजी मार्केटमध्ये आग लागली असून या आगीत 10 दुकानं जळून खाक झाली. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास आगीची घटना घडली. आगीत फळं आणि भाजी विक्रेत्यांची दुकानं जळून खाक झाल्यानं त्यांचं लाखोंचं नुकसान झालं. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. उद्या पुन्हा मुंबई एक्सप्रेस हायवे 2 तासांसाठी बंद राहील. दुपारी 12 ते 2 पर्यंत प्रवासाचं नियोजन करू नका. उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्यानं सक्रिय झालेल्या बोचऱ्या थंडीमुळे पुण्यासह मध्य आणि महाराष्ट्र तसंच मराठवाडा गेल्या 4 दिवसांपासून गारठलाय. त्यामुळे पुणेकरांनाही सलग 4थ्या दिवशी उडहुडी भरली आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट कायम असून निफाडचा पारा आणखीन घसरलाय. कुंदेवाडी इथं 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या 8 दिवसांपासून निफाडचा पारा घसरलाच असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत, तर दैनंदिन व्यवहार देखील काही प्रमाणात मंदावल्याचं दिसतंय. यवतमाळमध्ये थंडीमुळे पारा 6.4 अंशावरती पोहोचला असून विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद यवतमाळमध्ये झाली. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये सध्या तापमानाचा पारा घसरलाय. दादर परळ दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान धीम्या मार्गाची वाहतूक जलद मार्गावरती वळवण्यात आली, तर ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. कल्याण नाशिक आणि कल्याण पुणे या ठिकाणांना जोडण्यासाठी लोकल सेवा लवकरच सुरू होईल. मध्य रेल्वेवरती चालवण्यात येणाऱ्या लोकलपेक्षा या लोकलची विशेष बांधणी करण्यात आली. मुंबई बाजार समितीमध्ये काही दिवसांपासून आवक घसरू लागल्यानं भाजीपाल्याचे दर वाढू लागलेत. कोथिंबीरसह पालेभाज्यांचे दर वाढल्यामुळे ग्राहक चिंतेमध्ये असले तरी चांगला भाव मिळू लागल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मार्चमध्ये 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन हॉल तिकीट मिळणार आहे. माध्यमिक शाळांच्या माध्यमातून या प्रवेशपत्रांचं वाटप केलं जाईल. पहिल्या मराठा लाईट इन्फंट्रीला 250 वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्तानं पुण्याच्या औंधमध्ये मिलिटरी मैदानावरती खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी मराठा बटालियनमधील शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार केला गेला. या कार्यक्रमाला युद्धात काम करणाऱ्या अनेक जणांनी उपस्थिती लावत जुन्या मित्रांच्या भेटीगाठी घेतल्या. वाशिममध्ये विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची रुची निर्माण व्हावी यासाठी काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक बाबाराव मुसळे हे देखील उपस्थित होते. इचलकरंजीमध्ये 19 वर्षांखालील राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडेही उपस्थित होते. नगर परिषदेनं क्रीडा क्षेत्रासाठी सहकार्य देण्याचं आवाहन यावेळी आवाडेंना केलं. कार चालकाचा अपमान करणं आता उबरच्या ग्राहकांना महागात पडणार आहे. जे ग्राहक विनाकारण कार चालकांचा वारंवार अपमान करतात अशा ग्राहकांना ब्लॉक करण्याचा निर्णय उबरनं घेतला. वारजे माळवाडी येथील रोझरी शाळेसमोर कात्रजकडे जाणाऱ्या पीएमपी बसला आग लागली. बसमधनं धूर येऊ लागल्यानं बस थांबली आणि प्रवासी खाली उतरले. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. सिंहगड कोथरूड येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि ही आग विझवली. गेल्या 2 दिवसात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून या अर्थसंकल्पात शेतकरी आणि शेतीसाठी सर्वंकष धोरण अवलंबावं अशी मागणी शेतकरी नेते तसंच किसान सभेच्या डॉक्टर अजित नवले यांनी केली. सरकारने त्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली तरच हे सरकार तरू शकेल. तसंच जे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल त्यांच्यासोबतच आम्ही जाणार असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. अमरावतीतील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या BA द्वितीय वर्ष इतिहासाच्या पुस्तकात देशभक्त क्रांतिकारकांच्या चळवळीचा उल्लेख हा चक्क दहशतवादी चळवळ असा करण्यात आलाय. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील वडझरी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला ग्रामस्थांनी टाळं ठोकलं. निळवंडे कालवा प्रश्नी ग्रामस्थ आक्रमक झाले असून पुढाऱ्यांना आता गावबंदीसाठी ठराव घेण्यात येणार आहे.